ए ड्रायव्हर बा इकडे इकडे बघ इकडे. माहिती ना ते टवळाबाईने माफी मागितली, आपण कशी मागितली, किती ताटून मागितली बघितलंय ना, किती ताटली ती बघितलं का, ताटून माफी मागायची आणि पुन्हा काय करते दुसऱ्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्व ड्रायव्हर भावांना धमकी देते आत्महत्या करायची. तिने माफी मागितली ते पण बघा तुम्ही. गुड मॉर्निंग सर्व इन्स्टा फॅमिलीला. तर मी तुमची लाडाची हाफ गर्लफ्रेंड आर्ची म्हणजेच अर्चना नानेर. माफी मागितली तर मी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फक्त फक्त हसवण्याच्या उद्देशाने आलेले आहे. धमकी द्यायला लागली, कोणाचं मन दुखावं, द्यायला लागली. कोणाच्या मनात माझ्याविषयी द्वेषाच्या भावना निर्माण व्हाव्या ह्यासाठी कदाचित हे आले थोडा नाही, विचार करायला पाहिजे. कदापिही नाही आलेली मी ह्यासाठी. ड्रायव्हर हा लय महत्वाचा का नाही, ड्रायव्हर शिवाय काहीही पान हलत नाही. ड्रायव्हर जर थांबला तर देश थांबतोय. हे तर माझ्या भावांना सांगायची गरज नाही, पण तिला सांगतोय. ड्रायव्हर थांबला तर अख्खा देश थांबतोय जाग्यावर. मग ड्रायव्हर समजून जा. ड्रायव्हर तू असा विचार केला, तुला असं समजून आलं नाही की आपण कोणाविषयी बोलतोय. ध्यानात घे ड्रायव्हर, आपल्या देशाचा जो सगळ्यात एक नंबरचा रक्षक आहे तो आर्मी, आणि आर्मीमध्ये पण ड्रायव्हरच आहेत. पोलीसमध्ये ड्रायव्हर आहेत, खाजगी ड्रायव्हर आहेत, आपलं एस टी बस ते पण ड्रायव्हर आहेत. आम्ही एक खाजगी आहेत, आम्ही पण ड्रायव्हर आहेत. आमचं सोड, एक मोटरसायकलवाला पण ड्रायव्हर आहे, आणि हर घरी एस टी वाला पण ड्रायव्हर आहे, मग आपलं मोटरसायकलवाला पण ड्रायव्हर आहे. तू काय बोलली, आणि तू आता धमकी द्यायला चालली की सगळ्या सोशल मीडियाला देशाला धमकी देते का. देशातल्या ड्रायव्हरनी एकच काम करायला पाहिजे, जिथं भेटेल तिथं तुझ्यावर कंप्लेंट टाकणं गरजेचे कायद्यानुसार. आणि मी तर आजपर्यंत कधीच मी शासकीय म्हणजे मुख्यमंत्र्याला काय मागणी केलं नाही. या गोष्टीतून हात जोडून मी मुख्यमंत्र्याला विनंती करतो, देवा भाऊ तुमच्या सध्या गाडीवर एक ड्रायव्हर आहे, आणि तुम्ही सध्या गाडी चालवता, तुम्ही सध्या ड्रायव्हर आहेत. त्याची ड्रायव्हर गाडी तुम्ही सध्या चालवत असणार, तुम्ही मुख्यमंत्री आमचे. तर समजून जा ही काय बोलते ती. त्या हिशोबानं माझं मन आहे तिच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावा, आणि कमीत कमी तिला कमीत कमी म्हणलं तरी उगा 3 महिन्याचं तरी जेल व्हावं. ह्याच्यापेक्षा जास्त आपलं काय मागणं नाही. पण माझं मुख्यमंत्र्याला एवढंच सांगणे, महिलेला 60% तुम्ही आरक्षण दिले, त्यांना आरक्षण आहे आणि पाहिजे, मान्य आहे ती गोष्ट, आपण मान्य करू सर्वजण. पण आरक्षण अशा काही बी गोष्टी करायला नाही महिलेला. आणि ही एक आणि वैयक्तिक एकच महिला ही अशा की ड्रायव्हरच्या बायकावर बोलणारे. ड्रायव्हरवर 2 शब्द बोलले असते ते तरी काय वाटलं नसतं, पण ती ड्रायव्हरच्या बायको बोलती आणि पुन्हा सांगते की 2 गाडी घेऊन जाते. तुझी अवकात काय आहे, तुझी काय अवकात आहे. अगं तू निवळ टाकून दिलेली अवलाद आहेस, निवळ. तरी पण तू आता माफी मागितलीस का नाही, तरी पण आम्ही तुझ्यावर बोलायला तू इतकी काय लायकीची नाहीस की तुझी तितकी अवकात बी नाही. ते ड्रायव्हर आहे काय ड्रायव्हर, आम्ही नात करायचा ना ड्रायव्हरचा. आणि आयुष्यात इथून पुढं तर तू चुकून बी नात करू नको. एकदा झालं गेलं माफ झालं, बरोबर आहे ना दत्ताबाई. बरोबर. मला एवढंच सांगायचंय की आजपर्यंत एवढं आमच्या महाराष्ट्रामध्ये असो किंवा भारत देशामध्ये असो कुठेही असो, जोपर्यंत ड्रायव्हर जर गाडी चालवायचं जर ड्रायव्हरनं जर बंद केलं तर अख्खा देश उपाशी मरेल, एवढं मला सांगायचंय. ह्यांना कोण आणून देणार आहे डाळ गुळ, ह्यांना काय काय लागत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ॲम्ब्युलन्स असो, कोणतीही गाडी असो, प्रत्येक गाडीवर ड्रायव्हर हा लागतोच. ते ड्रायव्हर असल्यावरच गाडी चालते. ड्रायव्हर जर थांबला तर अख्खा देश थांबेल. त्यामुळे ड्रायव्हर बद्दल बोलायचं असेल तर 10 वेळेस विचार करून बोलावं लागेल. आणि विचारच करावा लागेल तुला, कारण ड्रायव्हरचा नाद करायचा नाही. हॅशटॅग ड्रायव्हर